योगासन स्पोर्ट्स असोसिएशन व युनिटी स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून झालेल्या शिबिराच्या संदर्भात या कार्यक्रमाला उपस्थित आमचे नंदनवन नगराचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय संघचालक संजयजी अजिंटीवाले, या भागाच्या लाडक्या राजकीय नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या, माजी नगरसेविका दिव्याताई धुर्डे, या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र संदेश खरे, सुपसांडेजी, गुड्डू भैया, संघाचे पदाधिकारी मोहगावकर सर, गोडे सर, सतीशजी भेंडे, उपस्थित सर्व मान्यवर, या माझ्यासोबत उपस्थित लोकजागृती मोर्चाचे सचिव ॲडव्होकेट गिल्लुरकर, उपस्थित सर्व पालक आणि योगी मित्रांनो, ज्या पद्धतीचे प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहिले, आमचा श्वास आम्ही रोखून होतो की हे यांनी ज्या पद्धतीने स्वतःभोवती विळखा घालून ज्या पद्धतीने हे करत होते, हे निश्चितच योगासन करत होते आणि हे साक्षात योगी आपल्या समोर आहे. आमचा जीव मुठीत धरून श्वास रोखून की यांना कधी रिलॅक्स म्हणतात, इतके कठीण असे वाटत होते, दिसत होते, पण ते सहजतेने करत होते. हे सगळं आपले जे शिक्षक असतात, आपली जी योग साधना आहे पतंजलींनी सांगितलेली, ती योग साधना वर्षानुवर्षे परंपरेने आपल्याला भारतवर्षाला लाभलेली आहे. आणि हा पतंजली योग शहरात, ग्रामीण भागात प्रत्येक ठिकाणी पोहोचवण्याचं कार्य त्या ठिकाणी तो योग शिक्षक शिक्षिका करीत असतात. त्या सगळ्या योग शिक्षक शिक्षिकांसाठी एक वेळा जोरदार टाळ्या वाजवू आणि त्यांचं अभिनंदन करू, स्वागत करू. शरीर वयाने आपण वाढल्यानंतर कदाचित एवढा चांगल्या पद्धतीने योग आपण करू शकणार नाही, कारण की हम पक्के घडे हो गए हैं. परंतु बालवयामध्ये योगाचे धडे घेऊन या पद्धतीने केलं तर ते किती काही वर्षाचे झाले, आयुष्यभर ते योग साधना आणि योग असे प्रात्यक्षिक करू शकतील. ही साधना आणि ती क्षमता त्यामध्ये निर्माण होते. 47-48 वर्षापासून या ठिकाणी असं योगाचं शिबिर आणि ट्रेनिंग देण्यात येतं. हे निश्चितच एक अभिमानाची गोष्ट आपल्या या भागातल्या परिसरासाठी आहे. स्वतः सर आणि त्यांची चमू ज्या पद्धतीने पोरांना घडवत आहे, निश्चित त्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, तुमच्या सगळ्या योगी बालकांसाठी माझं म्हणणं असं आहे, मी नेहमी म्हणत असतो, आपलं शिक्षण हे निश्चित महत्त्वाचं असतं. शिकलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, डॉक्टर, इंजिनियर, वकील, आणखीन काय काय सायंटिस्ट व्हा. परंतु ज्याप्रमाणे आपण योग करतो आहे, या योग साधनेतून या किंवा आणि त्याचप्रमाणे अन्य साधनेतून मैदानात उतरून, रस्त्यावर उतरून समाजासाठी, देशासाठी, समाजाच्या रक्षणासाठी, चांगल्यासाठी मी कटिबद्ध आहे, ही भावना तुमच्यामध्ये आयुष्यभर असू द्या. सगळ्या पालकांचं अभिनंदन करतो की त्यांनी मुलांना या ठिकाणी पाठवलं. अनेक पालकांनी आज ते उपस्थित राहू शकले नाही किंवा काही पालक उपस्थित असूनही या ठिकाणी समोर आले नाहीत, की त्यांनी या शिबिरामध्ये पोरांना खाऊ देऊन त्यांना त्यांचा म्हणजे एनर्जी वाढवली, त्यांचं कौतुक वाढवलं, त्यांना कौतुक केलं की जेणेकरून त्यांना अजून प्रेरित झाले पाहिजे. त्या पालकांचं देखील मी अभिनंदन करतो. बघा, शिक्षण घ्या, चांगले मोठे व्हा, पण मी आता तुम्हाला शिकवणारे जे शिक्षक होते ते तुमचे कोणी आई वडील किंवा नातेवाईक नव्हते मित्रांनो. ते समाजासाठी, या देशासाठी चांगली पिढी घडली पाहिजे, रोगमुक्त योगी वाढले पाहिजे, याकरता त्यांनी घेतलेला वसा आहे. आणि ते तुम्हाला समाजातले, तुम्ही तरुण पिढी, येणारी पिढी, अपकमिंग पिढी, तुम्हाला ते ट्रेनिंग देत आहेत. ते आपलं समाजाप्रती ऋण फेडत आहेत. तुम्ही देखील हे लक्षात ठेवावं की मी ज्यांना ओळखत नव्हतो अशा सरांनी येऊन आम्हाला शिकवलं. समाजाकडून मी काहीतरी घेतलेलं आहे, तर मी मोठं होऊन समाजाला मला काही परतफेड पण केली पाहिजे. जसा मी मोठा होईल, समाजासाठी पैसे लागत नाहीत मित्रांनो. समाजासाठी काम करण्याकरता हौसला पाहिजे, छात्रवृत्ती पाहिजे, समाज सेवा करण्याची वृत्ती पाहिजे. ती वृत्ती अंगी बाळगा. तुम्हाला जे काही मिळून राहिलं आहे ते आपण मोठं होऊन समाजाला परत करायचं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. पालकांना नम्र विनंती आहे की तुमचं अभिनंदन तर केलं,
पोरांना तुम्ही पाठवलं, पोरांच्या पर्सेंटेज 4-2 कमी झाले तर त्यांना रागवू नका. अमुक पोराला जास्त पर्सेंटेज मिळाले, माझ्या मुलाला 2% कमी मिळाले, त्याचा कमी. प्रत्येक मुलगा हा वेगळा आहे. आज सकाळी पण मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं, पालकांना पुन्हा सांगतो, प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी ही आपल्यामध्ये काहीतरी वेगळे पण घेऊन आलेली आहे. त्याच्यामुळे त्याला 4-2% कमी मिळतील, पण ज्याला 4% 10% जास्त मिळाले आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा विशेष गुण हा आपल्या पोरामध्ये आहे, जो त्यामध्ये नाही आहे. पुन्हा उदाहरण देतो, जे लता मंगेशकर मध्ये आहे ते अमिताभ बच्चन मध्ये नाही आहे, जे गावस्कर मध्ये आहे ते कपिल देव मध्ये नाही आहे, पण त्यांच्यामध्ये जे आहे ते विशेष आहे. त्याच्यामुळे माझ्या मुलामध्ये जे आहे ते विशेष आहे. त्याला त्याच्या कलागुणांना वाव देऊन त्याला वृद्धिंगत करा. केवळ टक्केवारी वाढून पोराचा विकास होत नाही, आपलं यशस्वी पण होत नाही, हे लक्षात घ्या. घराघरात शिवाजी घडावा असं आपल्याला वाटतं, तर घराघरात जिजाऊ पण घडल्या पाहिजे याची काळजी आपल्याला घेण्याची गरज आहे, हे लक्षात घ्या. समाजासाठी काम करणारे बाजूच्याच घरी घडले पाहिजे असं नाही, माझ्या पण घरी घडले पाहिजे असं प्रण करा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. या ठिकाणी विभागीय क्रीडा, राज्यस्तरीय, नॅशनल क्रीडा स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळालेले प्रौढ, तरुण, बाल सगळे या ठिकाणी आहे. सगळ्यांचं भरभरून अभिनंदन करतो. या ठिकाणी मला बोलावलं, सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि तुमचं हे कार्य ईश्वरी कार्य आहे, अव्याहतपणे चालू राहील अशा शुभेच्छा देतो आणि आपला रजा घेतो. धन्यवाद.